कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची। भाग 3। हिमालयातील एका दुर्गम गुप्त जागी 7 जण चर्चेला बसले होते। संध्याकाळची वेळ होती। ह्या 7 ऋषी महोदयांवर म्हणजे कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज यांच्यावर पृथ्वीवर सध्या चालू असलेल्या मनवंतराच्या प्रशासनाचा भार होता। आजची सभा विशेष होती। उद्या असणाऱ्या आषाढ पौर्णिमेच्या सिद्धांच्या महासभेत उपस्थित राहण्यास साक्षात या सर्वांचे मालक येणार होते। दरवर्षी होणाऱ्या या अभूतपूर्व व अद्भुत अशा या महासभेस त्यांच्या मालकांचे प्रत्यक्ष सानिध्य व मार्गदर्शन लाभणार होते। हा होणारा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खास होता, कारण पुढच्या 1000 वर्षाची सृष्टीच्या नियमन व प्रचलनाची रूपरेखा त्यांच्या मालकांकडून समजणार होती। ते मालक दुसरे तिसरे कोणी नसून हिमाच्छादित दुर्गम शिखरावर प्रकट झालेले योगीराज होते। सप्तर्षींना काय करू आणि काय नको असे झाले होते। वातावरणात अगोदरच सर्वत्र आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या। गोर्ज मुहूर्तावर सूर्य नारायणाची मावळती प्रकाश किरणे हिम पर्वतांवर पडून मंदपणे परावर्तित होत होती। हिमालयातील अत्यंत उंच स्थळी पसरलेल्या त्या पठारजागी एक सपाट लांब रुंद शिळा होती। सर्व सप्तर्षींनी तिची निवड योगीराजांच्या आसनासाठी केली। तसेच त्याच्या उजव्या व डाव्या बाजूस 2 विशेष अतिथी या अभूतपूर्व महासभेस येणार होते, त्यांच्यासाठी जागा तयार केली। आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या चंद्रासही आज उगवण्याची घाई झाली होती। हिमपर्वतावरील उंच पठारावरून ते चमचमते चंद्रबिंब विशाल भासत होते। आज त्याचा नितळ व शांत प्रकाश काही विशेष आल्हाददायक वाटत होता। पुढचे 2 प्रहार सप्तर्षींना बरेच काम होते, कारण ब्राह्ममुहूर्तावर योगीराज व विशेष 2 अतिथींचे आगमन होणार होते। कामाच्या लगबगीत असलेल्या ऋषीवर्यांनी शिखराखाली नजर टाकली। सर्व विश्वातील सिद्ध आत्मे होऊ घातलेल्या महासभेसाठी प्रकाशकणांच्या रूपाने तरंगत वर सरकत होते। जणू काही रात्रीच्या अंधारात हजारो चमचमणाऱ्या काजव्यांची लाट वर येत होती। सर्व आसमंत एका विशेष चेतनेने भरून गेला होता। इसवीसन 1148 ची ती गुरुपौर्णिमेची विशेष महासभा सुरू झाली होती। सर्व सिद्ध आत्मे प्रकाश कणांच्या रूपाने प्रवास करून वरपर्यंत पोचले होते। ते प्रकट होऊन स्थानापन्न झाले। आता पहिल्या विशेष अतिथींचे आगमन होणार होते। त्यांचे नाव होते शिवगोरक्ष बाबा, जे सर्व विश्वात महावतार बाबाजी, क्रियायोगाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात। जमलेले सर्व सिद्ध परमात्म्याचा स्तुतिपाठ म्हणत होते। महावतार बाबाजींचे आगमन झाले। सप्तर्षींनी त्यांचे स्वागत केले व आसन ग्रहण करण्याची विनंती केली। आता दुसऱ्या विशेष अतिथींच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। विजांचा चमचमाट होऊ लागला। दुसरे विशेष अतिथी श्री गुरु दत्त महाराज त्यांच्या योगी स्वरूपात प्रगट झाले। सर्वजण उठून उभे राहिले। सप्तर्षींनी त्यांचे स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक आसनस्थ केले। आता सगळ्यांची नजर मुख्य आसनाकडे लागली। त्यांना वेध लागले होते ते परब्रह्माच्या आगमनाचे। ब्राह्ममुहूर्तावर तो क्षण आला। योगीराज तेथे प्रकटले। त्यांच्या स्वागतासाठी श्री दत्त महाराज आणि श्री महावतार बाबाजी उभे होते। त्यांच्या पाठीमागे सप्तर्षी हात जोडून उभे होते व सर्व लाखो सिद्धांचा जमलेला समुदाय योगीराजांचा जय जयकार करीत होता। एक अभूतपूर्व दृश्य जे हजारो वर्षात एकदाच घडते ते घडत होते। सृष्टी स्तब्ध झाली होती। श्री दत्त महाराज व श्री महावतार बाबाजींनी योगीराजांना तेथे मध्यभागी असलेल्या सप्तर्षींनी निवडलेल्या विशेष शिळेवर आसन ग्रहण करण्याची विनंती केली व त्या महासभेची सुरुवात झाली। योगीराजांनी स्वागत स्वीकारले व सर्वांना शुभाशीर्वाद दिले। मानेनेच खूण करून कश्यप ऋषींना सभा सुरू करण्यास अनुमती दिली। सभेत जमलेले सर्व सिद्ध आपापल्या नेमून दिलेल्या कामाचा अहवाल देऊ लागले।
योगीराज, श्री दत्त महाराज व श्री शिवगोरक्ष महावतार बाबाजी प्रसन्नतेने मान डोलवत होते. आता सर्वांचे कान श्री योगीराजांच्या मुखातून ओघवणाऱ्या सरस्वती कडे लागले होते. श्री योगीराज बोलू लागले. सध्या कलियुग चालत असून सनातन धर्म व सृष्टीच्या पालनासाठी सर्व सिद्ध महात्मे जे काम करीत आहेत ते अत्यंत प्रशंसनीय आहे. या काळात पुढची 7 शतके मी स्वतः अवतार घेऊन भारत वर्षात भ्रमण करणार आहे. 14व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1320 ते 1352 पर्यंत मी श्रीपाद श्रीवल्लभ ह्या नावाने अवतारित होईन. पण 14व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1378 ते 1459 मी व्रतस्थ संन्यासी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी म्हणून ओळखला जाईन. सद्भक्तांचा उद्धार करून 350 वर्षे कर्दळीवनात तपासाठी बसेन व 19व्या शतकाच्या सुरुवातीस भारत भ्रमणास निघेन. संपूर्ण भारत भ्रमण करून 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1856 मध्ये प्रज्ञापुरीस येऊन तिथे 22 वर्षे लीला दाखवून निजानंदी बैसेन. त्या येत्या 730 वर्षात मी तुम्हा सर्वांच्या बरोबरीने सदेह कार्यरत राहून सकल प्राणिमात्रांचे अभिष्ट चिंतीन. शुभ भवतु. महासभेचा समारोप झाला होता. कालाची प्रकाशकिरणे डोकावू लागली होती. सर्व सिद्ध आत्मे, सप्तर्षी गण, श्री दत्त महाराज व शिवगोरक्ष बाबाजी आपापल्या स्थानी रवाना झाले. योगी राजांनी परत भ्रूमध्यात दृष्टी खेळवली आणि सर्व आसमंतात ओंकाराचा ध्वनी घुमला. क्रमशः आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून तुमची कथा चुकणार नाही. श्री स्वामी समर्थ.